बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्ताराने। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। दिवसभरात त्यांनी जिल्ह्यातील विविध एसटी बस स्थानकांची उद्घाटन केली। तर नामदार सरनाईक यांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानकाची पाहणी केली। त्यावेळी बस स्थानकातील सुलभ स्वच्छतागृहात प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक होत असल्याचं दिसून आलं। त्यामुळे मंत्र्यांनी स्वच्छतागृह चालकाला फैलावर घेतलं आणि 1 जून पासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांना मोफत असतील अशी घोषणा केली। दरम्यान नियमानुसार प्रवाशांना एसटी कॅन्टीनमध्ये 30 रुपयांमध्ये चहा नाश्ता दिला जात नसल्याचं पाहून त्यांनी कॅन्टीन चालकाचीही चांगलीच खरडपट्टी केली। कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी बस स्थानकाचं उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्तेच करायचं। या प्रशासनाच्या अट्टाहासातून गेली 2 वर्ष कोल्हापुरातील संभाजीनगर, वाठार, पेठ, वडगाव आणि जयसिंगपूर बस स्थानक अक्षरशः धूळ खात पडून होतं। अखेर नामदार सरनाईक यांना या बस स्थानकांचा उद्घाटन करण्यासाठी वेळ मिळाला। त्यानंतर आज या सर्व एसटी स्थानकांचा लोकार्पण सोहळा पार पडला। दरम्यान नामदार सरनाईक यांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानकाची पाहणी केली। सर्वप्रथम त्यांनी स्थानकाच्या आवारात असणाऱ्या एसटी तेगनमन्नी यांच्या वृत्तपत्र विक्री स्टॉलला भेट दिली। अंक विक्रेते संभाजी भोसले आणि तेगनमन्नी परिवाराशी संवाद साधून नामदार सरनाईक यांनी समाधान व्यक्त केलं। त्यानंतर पेपर स्टॉलच्या शेजारीच असणाऱ्या एसटी कॅन्टीनकडे मंत्र्यांनी मोर्चा वळवला। इंगळे परिवाराच्या वतीनं हे कॅन्टीन चालवलं जातं। 30 रुपयामध्ये सर्वसामान्य प्रवाशाला चहा आणि नाश्ता दिला जावा असा एसटी महामंडळाचा नियम आहे। त्या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याचं पाहून परिवहन मंत्र्यांचा पारा चढला। अन्य खाद्यपदार्थांना किती दर आकारावेत हा तुमचा प्रश्न आहे, पण 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता या शासन निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही असा सवाल करत नामदार सरनाईक यांनी हॉटेल व्यवस्थापनाला चांगलंच धारेवर धरलं। शासनाच्या निर्णयाची 24 तासात अंमलबजावणी करून तसंच कॅन्टीन बाहेर फलक लावावा, अन्यथा कारवाई करू असा सज्जड दम हॉटेल व्यवस्थापनाला दिला। गोरगरीब जे प्रवासी आहेत त्यांना 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता मिळाला हवा, हे एसटी महामंडळाचं हे धोरण आहे की गोरगरीब प्रवासी सुद्धा एसटी महामंडळाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन पोटभर तो त्याचा नाश्ता झाला पाहिजे आणि म्हणून ती योजना आम्ही चालू केली। त्या योजनेमध्ये हरताळ फासलेला आहे। उलट त्यांनी जे रेट कार्ड ते बोर्ड लावलं होतं त्यावर चिकटपट्टी चिटकवली होती आणि परंतु 30 रुपयामध्ये भरपोट जे काही पदार्थ द्यायचे असतात, 2 समोसे, 2 वडे आणि 1 चहा किंवा 1 कॉफी अशा पद्धतीचं ती योजना आहे। त्याचा त्या ठिकाणी बिलकुलपणे त्यांनी त्याचं नियमाचं पालन केलेलं नाही असं निदर्शनास आलेलं आहे। त्यांना मी ताबडतोब उद्यापासूनच 30 रुपयाचं मोठ्या दर्शनी भागामध्ये चहा नाश्ता 30 रुपयामध्ये मिळेल असा प्रकारचा बोर्ड लावायला सांगितलं आहे। पहिली वेळ आहे, स्वच्छता दिसली आहे, म्हणजे प्रत्येक वेळी कारवाई करणं योग्यच असं मला वाटत नाही। तरीसुद्धा ही जी त्यांनी गोष्ट अंमलात जर आणली नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। नामदार सरनाईक यांचा रुद्रावतार पाहताच एसटीच्या एका अधिकाऱ्यानं घाईगडबडीनं हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या भरमसाठ दराचा फलक उतरून घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। एसटी कॅन्टीनची झाडाझडती घेतल्यानंतर नामदार सरनाईक सुलभ शौचालय आणि स्वच्छतागृहाकडे गेले। राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांवरील अशा शौचालयांवर परप्रांतीयांचा कब्जा आहे। स्वच्छतागृहाची सुविधा महिलांना मोफत देण्याचा नियम असतानाही हे ठेकेदार पैसे घेतात, तर पुरुष प्रवाशांकडून प्रत्येकी 10 ते 20 रुपये वसूल करतात। त्याबद्दलही नामदार सरनाईक यांनी तीव्र नापसंती व्यक्त करत 1 जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय आणि स्वच्छतागृह सर्वांसाठी पूर्णपणे मोफत असतील अशी घोषणा केली। ह्या सुलभ शौचालय आणि काही शौचालय आम्ही लोकांना दिलेली आहे चालवायला, ती सगळी महामंडळं आता ताब्यात घेणार आहे आणि 1 जूनपासून राज्यातील सगळ्या एसटी डेपोवर प्रसाधनगृहामध्ये जाण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांकडनं 1ही रुपया घेतला जाणार नाही अशी घोषणा परिवहन मंत्री म्हणून मी आता कोल्हापुरातच करतोय, कारण निर्णय आम्ही घेतलेला आहे की प्रसाधनगृहामध्ये 1ही रुपया आकारायचा नाही। तो सगळा जो खर्च आहे तो एसटी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही करू, कारण एसटी महामंडळामध्ये सर्वसामान्य प्रवाशांकडून आम्ही 2 रुपये जो 15 तारखेपासून स्वच्छता कर लावला आहे त्या स्वच्छता कराच्या माध्यमातून तो खर्च आम्ही स्वतः त्यातून खर्च करू। आणि पानपोळी आहे,
ती पानपोईसुद्धा आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टरला की म्हणजे ठेकेदाराला सांगितलेलं आहे की ते पानपोईची स्वच्छता ठेवणं, ते नळ चालू आहेत की नाही ते बघणं, नळामध्ये पाणी येतं आहे की नाही बघणं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या ठेकेदाराला दिलेल्या आहे. आणि 1 जूनपासून हे सगळे यांची जी दुकानं आहे पैसे घेण्याचे सगळे आम्ही बंद करतोय. सर्व स्वच्छतागृह आणि शौचालयांची स्वच्छता प्रवाशांकडून तिकीट दरात आकारलेल्या 2% समाविष्ट असलेल्या स्वच्छता करातून केला जाईल, असं नामदार सरनाईक यांनी सांगितलं. सर्व बस स्थानकांची दर 4 तासांनी स्वच्छता, प्रत्येक एसटी बसमधील कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिन, चालक वाहकांच्या विश्रांती कक्षात गरम पाण्याची सुविधा, स्वच्छ पाणपोई या सुविधा देण्याची घोषणा नामदार सरनाईक यांनी केली. एसटी महामंडळाच्या ताब्यात लवकरच 8,000 नवीन बसेस दाखल होतील आणि गरजेनुसार आणि मागणीनुसार प्रत्येक विभागाला या नवीन बसेस दिल्या जातील, अशी घोषणाही परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी केली. साध्या बसेससुद्धा ठेवल्या जातील आणि त्याचबरोबर जर वाढीव बसेस कुणाला हव्या असेल तर ह्या आम्ही 8,000 बसेस ह्या वर्षामध्ये घेतोय. प्रत्येक डेपोला आम्ही वाढीव बसेससुद्धा देऊ. सुलभ शौचालय आणि स्वच्छतागृह मोफत करण्याच्या निर्णयाचं प्रवासी आणि एसटी कर्मचारी संघटनेनं स्वागत केलं. त्यानंतर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील, अरुणा पाटील, सुभाष सुतार, प्रदीप गुरव यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल नामदार सरनाईक यांच्याशी संवाद साधला. तर निवृत्त कर्मचारी संघटनेनं नामदार सरनाईक यांना निवेदन देत निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत एसटी पास सुविधा द्यावी अशी मागणी केली. यावेळी विभाग नियंत्रक अतुल मोरे, अभय देशमुख, संदीप भोसले, अनिल पार्टे, गीतांजली सूर्यवंशी, अमृता ताम्हणकर, अनिल मेहतर, रवी जाधव, बीबी कोकणे, कमलाकर रोटे, रामानंद गोसावी उपस्थित होते.